नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या हलक्या फुलक्या मिनी ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर उद्या आहे होळी आणि होळीच्या आदल्या दिवशी म्हणजे आजच मी बघितलं तर पुरण बनवून घेत आहे। त्यासाठी डाळ शिजवून घेतलेली आहे आणि सहसा डाळ ही पातेल्यामध्ये शिजवून घेते, कारण मला पातेल्यामध्ये व्यवस्थित अंदाज येतो आणि कुकरमध्ये शिजवली तर कधी पातळ होते कधी कच्ची राहते। त्यापेक्षा मी ह्या पातेल्यामध्येच डाळ शिजवून घेते। डाळ व्यवस्थित शिजलेली आहे आणि डाळीतलं सगळं पाणी काढून आता पुरण बनवून घेते। पुरण आदल्या दिवशी बनवून ठेवलं असेल की पुरणपोळ्या बनवायला फारसा वेळ लागत नाही, त्यामुळे पुरण आधीच मी बनवून घेतलेलं आहे। आणि आता तुम्हाला एक गोष्ट दाखवते, किती दिवसापासून दाखवेन आणि राहून गेलेच, म्हटलं आता दाखवते। तर या छोट्याशा माझ्या डब्बीमध्ये, ही डब्बीसुद्धा माझ्या क्रीमची आहे आणि तिला असं मी छान पेंट केलेलं आहे आणि त्यामध्ये मी मनी प्लांटचं हे कटिंग लावलेलं आहे। तुम्ही बघू शकता कटिंग किती छान ग्रो झालेलं आहे, त्याला मस्त छोटे छोटे कोंब आलेले आहेत आणि सध्या काही दिवस हे पाण्यामध्येच मी कटिंग ग्रो करणार आहे। आणि दुसऱ्या याच्यामध्ये सुद्धा मी कटिंग ठेवलेले आहे, याला थोडेसे कमी कोंब आलेले आहेत, पण तेही एक आठवड्यात मस्त येतील कारण बऱ्याच ठिकाणी आलेले आहेत, त्यामुळे मी जाम खुश आहे। असंच मी झाडं आणण्यापेक्षा असं कटिंग लावून ते ग्रो करते आणि असे कटिंग्स लावून तेव्हा ते छान ग्रो होतात की वेगळ्याच उगाच झाडं नवीन विकत घेण्यापेक्षा मी हे मनी प्लांटचं तरी असंच कटिंग ग्रो करत असते। आणि आता हे कटिंग ठेवून देते आणि आता एका साईडला पुरण बनवायला घेते। डाळीचं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये गूळ घातलेले आणि तुम्हाला हे दाखवत आहे ते हे आहेत पांढरे वाटाणे। उद्याच्या सकाळच्या नाश्त्याची तयारी, तर उद्या नाश्त्याला बनवायचं होतं रगडा पॅटीस, त्यासाठी हे वाटाणे मी भिजत घातलेले आहेत। आणि हो,